अशा सासूबाई जर सगळ्या सुनांना मिळाल्या तर किती छान ना. काय ते मी पुढे सांगते, पण त्याआधी हा होता माझा लग्नाचा लुक. आणि त्यानंतर लग्न वगैरे लागला आणि आम्ही लगेच गेलो पोटोबा करायला, कारण भूक खूप लागली होती. चला म्हटलं आधी पोट भरून घेऊया, त्यानंतर मग बाकीचे कामं. आणि मग आम्ही पोटभर जेवण वगैरे केलं. तोपर्यंत इकडे वरमायांचं छान मानपान चालू होता. आणि दोन्हीकडच्या वरमाया ना त्यांना छान मानपान एकमेकींचा करत होत्या, त्यांना साड्या वगैरे दिल्या. त्यानंतर मग नवरा नवरी पण त्यांचे पाया पडत होते. त्यानंतर मग आम्ही दोघांनी लगेच चान्स मारला, कारण आम्हाला फोटो काढायला वेळ काही मिळाला नाही. शेवटी मग आम्ही दोघांनी छान असं व्हिडिओ फोटोज काढले. त्यानंतर आत्यांचा आणि या दोघा भावांचा पण काढला. त्यानंतर मग नवरा नवरीची जेवणाची वेळ होती आणि मग मावशीन ते छान त्यांना घास वगैरे भरवत होते. आणि तोपर्यंत मग आमची निघायची वेळ झाली, 6 तर इथेच वाजले होते आणि नवरीला वाटा लावायला अजून थोडा वेळ होता. म्हणून म्हटलं चला आपण अगोदर पुढे जाऊया. मग आम्ही घरी गेलो, छान सगळे फ्रेश वगैरे झालो. आणि त्यानंतर मग घरी आजी पण होत्या, मग त्यांचा स्वयंपाक वगैरे मी करून ठेवला. आणि मग त्यानंतर आम्ही लग्न घरी आलो. तोपर्यंत नवरी नवरदेव पण आले होते. आणि इकडे डीजेचा म्हणजे वरातीचा जो सेटअप होता ना तो पण रेडी होता आणि सगळे मित्रपरिवार जमला होता भाऊजींचा. आणि मग तोपर्यंत घरामध्ये स्वयंपाक वगैरे चालू होता, कारण सगळ्यांना भूक लागली होती, जेवणाची सोय करत होते. आणि इकडे सावीच्या अंगात येत होतं, कारण तिला गाणे म्हटलं, डान्स म्हटलं की खूप असं काही वेगळंच वाटतं. आणि एवढी डान्स करत होती ना, सारखी डीजेकडे पळत होती. त्यानंतर इकडे काका पुन्नीची छान अशी डान्सची जोडी जमली होती आणि एवढे डान्स करत होते ना सगळे. आणि खरं तर यांना वरातीला एवढी काही मजा आली नाही आम्हाला, कारण सगळा मित्रपरिवार होता, त्यामुळे मग आम्ही काही डान्स केला नाही. पण हळदीला आम्ही एवढा धिंगाणा घातला ना, आमची फुल एनर्जी डाऊन झाली होती. त्यानंतर कानात कापसाचे बोळे घातले, कारण कानाला खूप त्रास होत होता, एवढा डीजेचा आवाज मोठा होता. आणि खरं तर अशा सासूबाई भेटल्यात ना की आम्हाला सुनांना घेऊन नाचतात. आणि इकडे मावशी ना ती पल्लवीला घेऊन नाचत होत्या, पण ती काही अनकम्फर्टेबल होती. लग्नाचा मोठा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येणार आहे, त्यामुळे आताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला आपला व्हिडिओ पाहायला मिळेल. चला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.